तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता. मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, ती क्रियेला प्रतिक्रिया होती. असं काय ठरवून नव्हतं. आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला. ती त्याची बॅड लक. तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताना आहे की त्याला सोडायचं नाहीये, असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना. अहो मग माझ्यावर गुन्हा कशामुळे झालाय दाखल? असं काय करताय तुम्ही? माझ्यावर गुन्हा दाखल होण्याचं कारण काय मला सांगा तुम्ही. मी मारायला नाहीये. अहो साहेब बाहेर आंदोलन करतायत आणि म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला अटक होते, माझा जीव गेला तरी बेहत्तर पण त्यांना अटक झाली पाहिजे अशी भूमिका मांडलाय त्या ठिकाणी. मला तुम्ही सांगा, एक वरच्या सभागृहातला आमदार, मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर आहेत? तुम्हीच क्लिप बघा, तुम्हीच मला सांगा. अहो तिथली लोक सुद्धा नाहीत त्याच्या बरोबर. माझी तर विनंती आहे अजितदादांना, दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पायल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांचा पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय. म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची जागा दाखवा. कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यातले किती लोक तिथे बसले ते पहा. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.